संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी। अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। वन विभागाने पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ। 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला। दीपक केदार यांच्याकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी। खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित। सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोझर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे। साठवण तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कार्यकर्त्याने सुरेश धसाना 2दा नारळ फोडायला लावला। सगळा महाराष्ट्र गाजवला। नारळ कसा वाजत नाही असं म्हणत दुसऱ्यांदा नारळ फोडायला लावला।